राजकीय भाषण करणं हे पुरे दिवस मला जमलेलं नाही, कारण का माझ्यासाठी फार हा भावनिक दिवस आहे। आणि आता निलेशजी बोलले आणि एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी जे काय आज सत्कार म्हणून या सगळे पूर्ण चित्र उभं केलं आहे, मी आभार मानणं हे त्यांना आवडणार नाही, पण तरीही आपल्या सगळ्या जणांचं मी मनापासून आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात, मला आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्यासाठी मनापासून आपले आभार मानतो। आज माझ्याबरोबर सन्माननीय निलेश साहेबांचा नागरी सत्कारही आपण सगळेजण करण्यासाठी इथे उपस्थित आहोत। आमच्या दादासाहेबांनी उल्लेख करत असताना किंवा एकंदरीत सूत्रसंचालन करत असताना हल्ली झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाची आठवण करून दिली। मी कुडाळ मालवणच्या जनतेचं खरंच मनापासून मी तुमचं कौतुक करतो आणि मतदार म्हणून तुम्ही 2014 ते 24 पर्यंतचा काळ आठवा आणि ज्या पद्धतीने फक्त 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी काय करू शकतो, कसा बोलू शकतो आणि आपल्या स्वतःच्या भाषणामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांना पण वरती उठून त्यांना उत्तर द्यायला लागतं, हे चित्र निर्माण करणारे आमचे निलेश राणे साहेब यांना जेव्हा मी सभागृहामध्ये बघितलं तेव्हा मला निश्चित पद्धतीने अभिमान वाटला आणि फार समाधान वाटलं। जे क्षण जेव्हा ते सभागृहामध्ये उपस्थित होते, तिथे बसलेले मी लांबून पाहत होतो, कारण का आम्ही मंत्री म्हणून आम्ही एका बाजूला बसतो, आमदार म्हणून ते बरोबर त्या नजर जाईल अशा त्या पद्धतीने तिथे बसतात आणि काही क्षण मी त्याला पाहतच होतो, कारण का हे ते एकंदरीत तो क्षण पाहण्यासाठी आम्ही सगळेजण त्यानंतर आतुर झालो होतो। 10 वर्ष त्यांनी कशी काढली हे आम्हाला सगळ्या जणांना माहिती आहे, कुटुंब म्हणून खूप चांगलं माहिती आहे, पण आज ते ज्या जोमाने कामाला लागलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे सामंत साहेब आहेत, आगरेजी आहेत आणि पूर्ण शिवसेना पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली आहे, श्रीगणेशच एवढा जोरात झाला आहे म्हणजे 5 वर्ष कुडाळ मालवणचा एकही प्रश्न उर्वरित राहणार नाही एवढा विश्वासाने मी तुम्हाला सांगू शकतो। म्हणजे त्यांच्या जे काही 2-3 भाषणं सभागृहामध्ये झाली, आता त्यांच्या तोंडावर आमदारांनी आणि अन्य मंत्र्यांनी कौतुक केलं नाही, पण माझ्याकडे असंख्य लोक आमदार येऊन बोलले की निलेशजी एवढं प्रभावी बोलतात, म्हणजे पहिल्याच अधिवेशनामध्ये एवढी छाप पडत असतील तर पुढची 5 वर्ष काय करतील। तर मी बोललो की मला माहिती आहे काय करतील। 5 वर्षामध्ये मी ऐकलंय की आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच्या मंत्र्यांकडून फक्त 2.5 वर्षाचं ॲफिडेव्हिट करून घेतलेलं आहे आणि 2029 पर्यंत सामंत साहेब 2.5 वर्षानंतर अजून एक नागरिक सत्कारची तयारी तुम्ही करा, कारण आता आपण सगळ्या जणांनी मागे बघायचं नाही। निलेशजी बोलले ते योग्यच बोलले। 10 वर्षापासून जो काय आपण जिल्ह्यात ज्या उंचीवर सन्मान्य राणे साहेबांनी 2014 पर्यंत या जिल्ह्याला घेऊन ठेवलेलं, दरडे उत्पन्नामध्ये आपण एका थरावर होतो, साक्षरतेमध्ये फार पुढे होतो, नंतर 2 पालकमंत्री झाले, पण आमच्या रवी चव्हाण साहेबांनी 2.5 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये सन्मान्य राणे साहेबांना अपेक्षित असं काम त्यांनी त्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने केलं, याचा आवर्जून मी तुम्हाला इथे उल्लेख करतो। केसरकर साहेब आज आपल्या साथीला आहेत, त्यांचाही फार मोठा अनुभव आपल्या बरोबर आहे। मी त्या दिवशी आपल्या नागपूरमध्ये असंख्य लोक मला भेटायला येत होते, तर काही पत्रकार मित्र पण आले होते, आम्ही बसून गप्पा मारत होतो आणि मी त्यांना सांगत होतो ह्यावेळीची डीपीडीसीचं चित्र कसं असेल फक्त विचार करा। म्हणजे राणे साहेब स्वतः तिथे, मी तिथे, निलेश साहेब तिथे, केसरकर साहेब तिथे, अधिकाऱ्यांचं बिचाऱ्यांचं काय होणार। बिचाऱ्यांचं विमा कवच काढण्याचा कार्यक्रम घ्यायला लागेल।
म्हणजे आता जिल्ह्याच्या लोकांनी एवढी सुंदर अशी परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे. म्हणजे या 2024 हा जो वर्ष आहे, 2014 ते 24, 14ला बघितलेलं आपण चित्र आणि 24, आणि ह्या 24 या वर्षामध्ये या सिंधुदुर्गच्या जनतेने जो आशीर्वाद आपल्या सगळ्या जणांना, आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे, आम्ही आपल्या सगळ्या जणांना या सिंधुदुर्गाच्या जनतेला विश्वास देतो. तुम्ही टाकलेला विश्वास आम्ही कुठेही कमी पडून देणार नाही, एवढा विश्वास आम्ही. मला खरं म्हटलं तर आज पुरा दिवस मी खारेपाटून सुरू केलं, दोडामार्गपर्यंत आलो, आता परत इथे कुडाळला आहे आणि याच्यानंतर समारोप कणकवलीला आहे. तिथेही फार नागरी सत्कारासाठी तिथे उभे आहे. पण मी आपल्याला एवढा विश्वास देईन, आपला तसं बघा ऑफर कशी चांगली आहे बघा. तुम्ही एका आमदाराला निवडलं, तुम्हाला त्याच्याबरोबर एक फ्री मंत्री मिळालेला आहे. आता मी उद्या या जिल्ह्याची जबाबदारी किंवा महाराष्ट्रात 2 खात्याची जी माझ्याकडे जबाबदारी आहे, त्या खात्याच्या संदर्भात ह्या 2 तालुक्यामध्ये फायनल सुप्रीम कोर्ट निलेश साहेब आहेत. आपल्या तर तिथे काही चालणार नाही. निलेश साहेब जे ऑर्डर देतील ते सगळं मान्य. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना विश्वास देतो, माझ्या मंत्रीपद असेल, निलेश साहेब असतील, सन्मान्य राणे साहेब आहेत, आम्ही सगळेजण एकत्र मिळून या कुडाळ मालवणची सेवा, तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकला तो निश्चित पद्धतीने आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आम्ही सगळेजण आपल्यासमोर इथे असलो तरी, आपल्या आभार मानत असलो तरी, तुम्ही मला खरं विचारलं तर कुडाळ मालवणचे मॅन ऑफ द मॅच कोण, अगर तुम्ही मला विचारलं तर ते आमची आई आहे. आम्ही रणजित दोघं तिघं सांगू शकतो की आईने योग्य वेळी कशी चावी फिरवली आणि निलेश साहेबांनी त्याच्यावर कसं झालं आणि त्याच्यामुळे अतिशय सुंदर असा निकाल लागला. म्हणून मॅन ऑफ द मॅच आमची आई आहे. म्हणून त्यांचं खरं म्हटलं कौतुक करायला आम्ही सगळेजण राणे कुटुंब म्हणून या जिल्ह्याच्या लोकांचे खरंच आम्ही आभारी आहोत की आपण सगळ्या जणांनी राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज परत एकदा आपण सगळेजण कामाला लागलेलो आहे. आपण सगळेजण परत एकदा ह्या जिल्ह्याला त्याच ताकदीने विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ, एवढा विश्वास आपल्याला ह्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.